नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे गर्भावस्थेतील आहार. गर्भावस्थेतील आहार हा मातेचा आहार बाळाच्या आरोग्यासाठी एक पायाच असतो. मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नाशिक. तर कुठले घटक आईच्या आहारामध्ये असावे? त्यात सर्वात महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे प्रथिने किंवा प्रोटीन्स. व हे प्रोटीन्स आपल्याला दूध, डाळी, अंडी व कडधान्ये या सोर्समुळे जातात. त्याचबरोबर दुसरा जो घटक असतो तो म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहतात. तर कॅल्शियम आपल्याला दूध, डाळी, हिरव्या पालेभाज्या व पनीर, दही यामधून आपल्याला मिळते. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड हे बाळाच्या मज्जातंतू व ब्रेनसाठी महत्त्वाचे असते. ते आपण फ्रेश फ्रूट्स किंवा फ्रेश ताज्या पालेभाज्या यामधून मिळवू शकतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आयर्न किंवा लोह. हे आपल्याला हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, खजूर, बीटरूट यासारख्या घटकांमधून मिळते. ते रक्तनिर्मितीसाठी निश्चितच महत्त्वाचे असते. याचबरोबर आपण भरपूर पाणी पिऊन आपल्या स्वतःला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. असं आपण जर सर्व डाएट हे बॅलन्स ठेवलं तर निश्चितच आईचे व बाळाचे आरोग्य हे सुस्थितीत राहते. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये डाएटरी काउन्सिलिंग घेत असतो, त्यावर मार्गदर्शन करत असतो. तसेच आमचे हॉस्पिटल गरोदर मातांसाठी उपचार, निदान व डिलिव्हरीसाठी सुसज्ज आहे. आपणास कुठल्याही शंका किंवा समस्या असल्यास आम्ही दिलेल्या फोनवर आपण संपर्क साधू शकतात. थँक्यू व्हेरी मच.